ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन महापालिका उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 11 या शाळेला सन 2025-2026 या वर्षापासून 9वी आणि 10वी वर्गास मान्यता प्राप्त झालेली आहे। या निमित्तानं 16 जून रोजी शाळा मनपा या शाळेच्या 9वीच्या व 10वीच्या वर्गाचे उद्घाटन जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोडे तसेच महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे, जळगाव मनपाच्या उपायुक्ता निर्मला गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, मनपा प्रशासन अधिकारी खलील शेख, जळगाव समस्त मेमन जमातचे अध्यक्ष कादरभाई कच्ची, नईम मेमन, साहिल मेमन तथा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी मित्र यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या शाळेच्या 9वी आणि 10वीच्या मान्यतेसाठी विशेष प्रयत्न हे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पाठपुरावा केल्यानं ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन तर्फे त्यांचे आभार व उर्दू शिक्षक यांनी शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना या आनंदाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं खाऊ वाटप करण्यात आला। इंडिया 365 लाईव्ह साठी आयाज मोहसिन, जळगाव येथून। आम्ही मदत करायला तयार आहोत। आता मागच्याच आठवड्यामध्ये एक आपल्याकडे आपल्या फेडरेशन मार्फत 2 खोल्यांचं बांधकाम झालं। त्यांनी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे आणि विद्यार्थ्यांना बसायची सुद्धा सोय नाही, तर आम्ही 2 शाळा बांधलेल्या आहेत आणि पुढे 9वी आणि 10वी करता जे विद्यार्थी 8वी पर्यंत पास होतात त्यांना पुढची सोय व्हावी म्हणून पुढचे वर्ग चालू करणं गरजेचं आहे। तर त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या विनंतीनुसार आणि आपले शहराचे आमदार राजू मामा भोडे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या 2 शाळांना लगेच मान्यता सुद्धा दिलेली आहे। तर आपण या शाळेच्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यांचे पालक जरी काही मजुरी करणारे असतात, मोलमजुरी करून जगणारे असतात, गरीब असतात, तर त्यांच्या मुलाकडे आपण त्यांचे पालक म्हणून बघितलं पाहिजे आणि त्यांचं काय त्यांच्यात गुण आहेत ते आपण तपासून त्याप्रमाणे त्यांना पुढचे शिक्षण दिलं पाहिजे किंवा त्या पालकांना वेळोवेळी बोलवून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काय उणीवा असतील तर ते त्यांना सांगितलं पाहिजे। चांगले गुण असतील तर ते काय चांगले करू शकतील हे समजून सांगितलं पाहिजे। आणि मला एवढंच या निमित्तानं बोलायचं आहे की चालू आर्थिक वर्षामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक त्याच्याबरोबर कला क्रीडा सर्व गुणामध्ये आपल्या मुलांची चमक दिसून आली पाहिजे। या दृष्टिकोनातून मी सर्व शिक्षकांकडून सुद्धा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द संबोधून जय प्राप्त झाले पाहिजे, जोपासले पाहिजे याकरता आपल्याला सर्व प्रयत्न सर्वांनी करायचे आहेत। आणि आपण मागील वर्षी सुद्धा शाळेमध्ये सर्व सुविधा होण्याच्या दृष्टिकोनातून शाळेची कंपाऊंड वॉल असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, CCTV कॅमेरे सर्व सुविधा आपण मागील वर्षी शाळेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर पिण्याचं पाणी चांगलं मिळावं म्हणून